जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच शांतता समितीची बैठक म्युनिसिपल हायस्कूल येथे संपन्न झाली। या समय परतवाडा, सरमसपुरा, अचलपूर तीनही पोलीस स्टेशनचे ठाणेदार, शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। शिवाय परिवीक्षक दिन उपजिल्हाधिकारी वैष्णवी बारसकर, एसडीपीओ मनीष ठाकरे, ठाणेदार आदरसिंग सोनोने, अचलपूरचे नगराध्यक्ष रुपाली महात्मे आदी मंचासीन होते। येणाऱ्या बकरी ईदच्या पर्वावर शांतता समितीची मीटिंग घेण्यात आली होती। मान्यवरांनी आपल्या या समयी मनोगत प्रकट केले। सण उत्सव शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले आहे। शहराच्या प्रमुख मार्गातून रूट मार्च करत पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित रखण्याचे आवाहन केले आहे। और आज की जो मीटिंग बुलाई गई है वो खास तौर से बकरीद का जो समय है वो शांतता से निपट जाए, इसलिए ये मीटिंग बुलाई गई है। तो मैं अपने मुसलमान भाइयों से ये गुजारिश करूंगा कि वो उस जानवर की तरफ से तवज्जो हटा लें जिस जानवर का गवर्नमेंट ने या हमारे भाइयों ने इनकार किया है, उसको उसके तरफ तवज्जो ना दी जाए। और भी चीज़ें हैं हमारे लिए कुर्बानी करने के लिए, बकरा है, हमारे भेड़ है, और भी कई जानवर है जिसे हम अपनी कुर्बानी दे सकते हैं। तो जहाँ पर किसी की आस्था का सवाल होता है वहां पर आदमी ने खामोश हो जाना चाहिए। तो मैं अपने कौम के लोगों से गुजारिश करूंगा, खासतौर से वाइस प्रेसिडेंट पार्टी अचलपुर के हमारे यहाँ के असलम बंजारा जी है, साथी भाई है, असलम भाई है, सलीम भाई है। तो इन सभी से मैं गुजारिश करूंगा कि खासतौर से इस बात का ख्याल रहे कि अपने किसी काम की वजह से अपने किसी भाई का दिल न टूटे। दूसरी बात, जो जंग चल रही है, ये जंग से हिंदुस्तान को घबराने की कोई जरूरत नहीं है। हिंदुस्तान एक ऐसा वाहिद मुल्क है जहां पर ईश्वर ने अपना दूत आदम अलैहिस्सलाम भेजा है। ये मौका और ये जो चांस मिला है ये हिंदुस्तान को मिला है। ये अरबस्तान नहीं था, कुवैत नहीं था, ईरान नहीं था जब हिंदुस्तान था। तो इसलिए घबराने की कोई जरूरत नहीं है। शासक जो आते हैं वो कोई कम एजुकेशन वाला होता है, कोई ज्यादा एजुकेशन वाला होता है, कोई हमको समझा सकता है, कोई हमको नहीं समझा सकता है प्रोग्रेस की क्या लाइनें हैं। तो हमने आजकल प्रोग्रेस की लाइनें छोड़ दी है और दूसरे एजेंडा के ऊपर तवज्जो दे रहे हैं। तो मैं आप लोगों से गुजारिश करूंगा कि हम सब आदम की औलाद है, एक ही बाप की औलाद है। उसका एक बहुत बड़ा एक उदाहरण है कि जो दिन निकलता है वो अपने एक ही टाइम से निकलता है। अगर 10-12 भगवान होते तो कभी 7 बजे निकलता, कभी 6 बजे निकलता, कभी 5 बजे निकलता, कभी 2 बजे निकलता। ईश्वर इज वन, गॉड इज वन। तुम्हारा भी वही है और हमारा भी वही है। मरने के बाद मुझे भी वही जाना है जहां आपको जाना है। आया भी मैं वहीं से हूं जहां से आप लोग आए। तो इसलिए भाईचारे का काम कीजिए। और एक शेर बोल के मैं अपनी बात खत्म करूंगा कि फूल को खार की जरूरत है। खार मतलब कांटा होता है। फूल को खार की जरूरत है और यार को यार की जरूरत है। फूल को खार की जरूरत है, यार को यार की जरूरत है। दुश्मनी को हवा न दे भाई, दुश्मनी को हवा न दे भाई, देश को प्यार की जरूरत है। जय हिंद, जय भारत। हयांचं प्रकरण झालं ती खरंच लाजिरवाणी गोष्ट आमच्या सर्व समाजासाठी आहे, आमच्या गावासाठी सुद्धा होती। परंतु तिच्यात व्यापारी बंधूंनी, मग मुस्लिम असो किंवा हिंदू असो, सर्वांनी जो बंद व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण याचे बंदची हात दिली त्याला सर्वांनी साथ दिली। हिंदू मुस्लिम सर्वांनी जे वाईट झालं ते वाईट झालं अशा सर्वांनी विचार मांडले। त्याचप्रमाणे एक विनंती अशी होती साहेब तुम्हाला या समितीच्या माध्यमातून जे आता बकरीद असो किंवा जे कोण जे सण ते अतिशय शांततेने आपण सर्व मिळून सौहार्दाच्या वातावरणात शांत करू याची मात्र शंका नाही आणि सर्व समजदार जे लोक आहेत। परंतु या 2-3-8 दिवसाच्या काळात असं झालं की यांचं जे प्रकरण झालं ते स्वयंपूर्ण व्यापाऱ्यांनी बंद ठेवला। परंतु काही अधिकाऱ्यांचं
असं गैरसमज झाला की बा हिच्यात व्यापाऱ्यांचा फार मोठा दोष आहे बंद ठेवणं, परंतु पर्टिक्युलर कोणाचंच असं इंटेन्शन होतं की बंद हे व्हायला पाहिजे. एक अशी घटना झाली आणि शांततेनं बंद झालं. त्याच्यानंतर जे एसपी साहेब आहे अमरावतीला सर्व एक डेप्युटेशन दिलं, हिंदू होते मुस्लिम होते. तिच्यात काही अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला की बा व्यापाऱ्यांनी एकदम जाणीवपूर्वक हे बंद ठेवलं, परंतु असं काही घडलेलं नाही. जाणीवपूर्वक कोणीही बंद ठेवलं नव्हतं. तिच्यात आता असं झालं साहेब, उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आमच्या इथे रोज सर्वांच्या मनात खतखत आहे, व्यापारी असो किंवा आता सर्वजय झाली तुम्हाला निवेदन मी व्यापाऱ्यांचं देणार आहे की 10 वाजताच परतवाडा पोलीस स्टेशन तर्फे म्हणा किंवा ऑल ओव्हर अचलपूर पोलीस स्टेशन तर्फे म्हणा गाडी येऊन बंद करते. आज परतवाडा हे मोठं मार्केट आहे, तुम्ही उन्हातानात लोक येऊ नाही शकत, फिरू नाही शकत. आपण 10च्या नंतर 10 ते 6-7 वाजेपर्यंत घरातूनही नाही निघू शकत, अशी ही पूर्ण परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीतच पोलिसांची गाडी 10 वाजताच प्रत्येक दुकानावर जाते, बंद करा हे आवाहन करते. आणि बंद करण्याचाही ते बंद करण्याच्याही पेक्षा ते जमदाटी होते ते ठीक नाही. कारण हा व्यापाऱ्यांच्याकडून मी इथे एक त्यांच्या मनातली खतखत व्यक्त करतो आहे. आणि परतवाड्यामध्ये अशी कुठलीही घटना घडलेली नाही साहेब. इथे मेळघाट क्षेत्र लागूनच आहे, एमपी लागूनच आहे, मोठी एपीएमसी आहे, तिथे शेतकरी येतात, व्यापारी बंधू येतात खरेदीसाठी, त्याच्यानंतर पेशंट येतात. तर त्या पेशंटला जेवायला सुद्धा रात्री 10च्या नंतर जर तो गावात फिरला तर त्याला जेवायसाठी सुद्धा एखादी हॉटेल साधी खानावळ सुद्धा उघडी मिळत नाही. ही गोष्ट बरोबर नाही असं मला वाटतंय. बरोबर आहे ना, सर्वांची सहमती आहे ना या गोष्टी. त्याच्यामुळे एक सर्वांतर्फे अशी विनंती होती साहेब, आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, योगायोगानं आज तुम्ही इथे आला तर हे सोनेपे सुहागा झालं. त्याच्यामुळे आपल्या सर्व व्यापाऱ्यांकडून एकच विनंती आहे की थोडीशी 11 वाजेपर्यंत किमान तरी आपण या सर्व ह्याच्यात आपण सवलत द्यावी, जेणेकरून काय होईल, मोठे एपीएमसी आहे, एमपीचे मेळघाटचे आदिवासी बांधव येतात साहेब, त्यांना रस्त्यावरच झोपावं लागते, म्हणजे एपीएमसीच्या त्या प्रिमायसेस मध्ये झोपावं लागते. परंतु जेवायला सुद्धा त्यांना तरी मिळालं पाहिजे या दृष्टीने खानावळ आहे, व्यापारी प्रतिष्ठान आहे, उन्हाचा फटाका पाहून या किमान 1 महिना तरी आपण ही सवलत द्यावी अशी आपल्याला मी इथे विनंती करतो. शांतता आढावा बैठक घेतलेली आहे ती आपल्या चांगल्यासाठी घेतलेली आहे. सरांनी एसपी पद सांभाळलं आणि सर्वात प्रथम त्यांनी आपलं अचलपूर परतवाडा शहर निवडलं आणि शांतता बैठक त्यांनी आयोजित केली. आणि त्या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांच्या शब्दाला आपण सर्वांनी मान दिला आणि आपण उपस्थित राहिलो आहे. आपण पाहतोय अचलपूर परतवाडा शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत असतात. परिस्थिती वाईट असो चांगली असो, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम हा थांबलेला नाही. पण कुठली परिस्थिती जरी निर्माण झाली तरी पोलीस प्रशासन एवढं सतर्क असतं की ती परिस्थिती हँडल करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. मस्के साहेब असो, पोलीस स्टेशनचे इतर ठाणेदार असो, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर ते सदैव तत्पर असतात. आता रुपेश दादांनी इथे सांगितलं आहे की व्यापारी वर्गाला 10 वाजेपर्यंत वेळ दिला जावा. परिस्थिती अशी निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती हँडल करता यावी यासाठी त्यांना हा निर्णय घेणं गरजेचं होतं. ही परिस्थिती अशीच राहणार आहे असं नाही. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव तत्पर राहतोच. पोलीस प्रशासनाबरोबरही आमची चर्चा होतच असते. पण आपण म्हणतोय लहान मुलाला आपण शिक्षा दिल्याशिवाय मूल सुधरत नाही. आपल्याला ही शिक्षा नव्हती, आपण माणुसकी दाखवली होती, पण पोलीस प्रशासनाला ही वागणूक करणं आवश्यक होतं. मला निश्चितच अपेक्षा आहे की पोलीस प्रशासन या सर्व बाबींवर लक्ष देणारच आहे आणि व्यापारी वर्गाला सूट देणार आहे हे मला विश्वास आहे. तसेच यानंतर साहेबांना मी सांगू इच्छिते की आम्हाला स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी उपाययोजना आपल्याला लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतो हे ऐतिहासिक शहर आहे. आता पुढे पुढे तुम्हाला वातावरण लक्षातच येईल, परंतु या ठिकाणी सर्व धर्मीय समभाव सर्व नागरिक एकत्र येतात आणि आपले सहकार्य जर का आम्हाला मिळालं तर निश्चितच आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होईल. मी प्रथम नागरिक या नात्याने आपल्याला ग्वाही देऊ इच्छिते की आमच्या अचलपूर परतवाडा शहरातील सर्व धर्मीय समभाव असलेल्या सर्व नागरिक आपल्या
मदतीला सदैव धावून येतील आणि आपल्याला सुद्धा जर का नगर परिषदेमार्फत काही मदत लागलीच तर आम्ही सदैव तत्पर आहोत. या ठिकाणी आपण आढावा बैठक घेतली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आणि आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपणा सर्वांची खूप खूप आभारी. धर्मनिरपेक्ष देश आहे. धर्मनिरपेक्ष देश म्हणजेच काय की आपल्या देशात सर्व धर्मांना आपले सण उत्सव आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि हे सण उत्सव साजरा करताना कोणतीही शांतता सुव्यवस्थेची बाब किंवा कायदा सुव्यवस्थेची बाब तयार होणार नाही यासाठी आपण सर्वांनी दुसऱ्या समाजाच्या कोणत्याही धार्मिक भावनांना न दुखावता आपल्याला आपले सण उत्सव साजरा करण्याचा अधिकार दिलेला आहे. आजच्या या समितीच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. आणि आपले जे धर्मनिरपेक्ष हे जे शब्दाचा जो हे आहे अर्थ आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे अवगत आहे याची मला इथे सर्वांचे भाषण ऐकून अनुभूती आली. आणि पुढचा आता जो आपला बकरी हा सण येणार आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी असंच सामाजिक सलोखा दाखवून हा सण साजरा करूयात. आणि जर काही आक्षेपार्ह किंवा अफवा आल्या किंवा सोशल मीडियावर पसरत असतील तर त्याची तात्काळ सूचना जी आहे प्रशासनाला द्यावी आणि प्रशासन आपल्या सर्वांच्या मदतीला नक्कीच धावेल. आणि पुढचा आपल्याला सविस्तर सूचना कदम सर देतीलच. धन्यवाद. सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार. उसके बाद जो आने वाला बकरीद का त्योहार है, इस बकरी ईद के त्योहार के मद्देनजर सभी मुस्लिम भाइयों और बहनों को मेरी ईदी मुबारकबाद. ये जो पावन पर्व है मैं सबको मराठी समझ में आती है क्या? फिर भी ये शुभेच्छा मैं हिंदी में देता हूँ, उसके बाद मराठी में बात करता हूँ. ये जो पावन पर्व है वो संदेश देता है त्याग का, प्रेम का, इंसानियत का. और उसी को हमें मद्देनजर रखते हुए ये जो त्योहार है वो बड़े ही उत्साह से, मैं वापिस एक बार बोलूंगा, उत्साह की कमी नहीं होनी चाहिए बिल्कुल, बड़े ही उत्साह से हमें ये पावन पर्व जो है, ये जो त्योहार है वो सेलिब्रेट करना है.